स्वागत आहे तुमचे शीघ्रताच किचनमध्ये। आपल्या गणपती बाप्पाला आज पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे आणि मऊ लुसलुशीत आणि खमंग अशी क्रिस्पी पोळी झालेली आहे। आणि मी इथे मैद्याचा किंवा साखरेचा बिलकुल वापर केलेला नाही। तर इथे मी 2 फुलपात्र डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे आणि चांगल्या 5-6 शिट्ट्या केलेल्या आहेत। आणि आता डाळ ही गरम असताना चाळणीमध्ये ओतून घेत आहे। खाली कुकरचा डब्बा ठेवलेला आहे आणि डाळ अगदी मऊसूत मेणासारखी शिजलेली आहे। आणि इकडे लगेच गरम असताना मी कुकर घासून घेतलेला आहे। गरम असताना कुकर घासला तर तो पटकन क्लीन होतो। आणि आता गरम असतानाच डाळ मी पळीच्या साहाय्याने या पद्धतीने स्मॅश करत आहे। आणि पळीचा वापर केला तर कितीही गरम डाळ असू द्या, अगदी झटपट 5 मिनिटात मी ही डाळ वाटून घेतलेली आहे। आणि आपल्या हाताला चटके बसत नाही आणि वाटायला पण डाळ खूप इझी जाते। तर सर्व डाळ ही माझी वाटून झालेली आहे। आता थोडं चाळणीला चिटकलेलं आहे ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि चाळणसुद्धा लगेच क्लीन केलेली आहे। आणि या सवयी जर आपण ठेवल्या तर अजिबात जास्तीची भांडे पडत नाहीत आणि राडाही होत नाही। आणि पुरणपोळी म्हटलं की त्याच भांड्याचा आपण वापर जर केला तर भांडे देखील कमी पडतात। तर लगेच आता पुरणाला आपण चटका देऊन घेऊ। आणि येळवण एवढी निघालेली आहे। 2 फुलपात्र डाळ आहे तर 2 फुलपात्रच मी गूळ घेतलेला आहे। गोडाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आणि आता मंद आचेवर मी कढई, पुरण वाटलेलीच कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा गूळ घालून मंद आचेवर सतत आपल्याला तळापासून हलवत राहायचं आहे। आणि काही मिनिटातच गूळ हा मेल्ट होतो आणि पुरण या पद्धतीने पातळ दिसायला लागते। आणि पहा, एक 10-1 मिनिट झालेले आहेत, मी सतत ही प्रोसेस करत आहे। तर पहा, बऱ्यापैकी पुरण हे घट्ट झालेलं आहे। आणि असं जर पॅच्युला वापरला तर अजिबात पुरण जास्त चिटकत नाही उलथण्याला वगैरे, पॅच्युलाचं लगेच पुरण निघून जाते। तर पुरणाचा कलर किती सुंदर आलेला आहे। मी इथे हळदीचा अजिबात वापर केलेला नाही। हळदीचा वापर करून केलेली पोळी दिसायला सुरेख सुंदर दिसते, पण ह्या पोळी इतकी ती स्वादिष्ट नक्कीच नसते। आणि ही पोळी तोंडात घातली की आणि मस्त पुरण आपलं घट्ट झालेलं आहे। तर आता इथे मी वेलची पूड आणि जायफळ हे बारीक करून घेतलेलं आहे। सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे, म्हणजे त्याचा सुगंध टिकून राहतो। पॅच्युला जर असा उभा केला तर बरोबर उभा पॅच्युला राहतो आपला, म्हणजे जे परफेक्ट आपलं पुरण शिजलेलं आहे आणि हाताला पण चिटकत नाही। पाहू शकता तुम्ही, बोट अगदी क्लीन आहे, म्हणजे पोळीसाठी परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे। इथे आपली पारंपरिक जी पद्धत आहे पुरणाची, पोळीची, तीच पद्धत इथे दाखवत आहे। आता गॅस बंद केलेला आहे आणि झाकून हे पुरण ठेवायचे आहे। इथे आमटीसाठी थोडीशी मी तयारी केलेली आहे। कढीपत्ता, आलं, लसूण, खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता मिक्सरमध्ये सर्व साहित्य हे घालून वाटण तयार केलेलं आहे। एका पातेल्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि तयार वाटण घालून घेतलेलं आहे। इथे मी आपली येळवणी निघालेली आहे ती एका साईडला मी गरम करायला ठेवलेली आहे। आणि आता यामध्ये हळद, धनेपूड आणि थोडासा किचन किंग मसाला आणि आपला ठेवणीतला घरातला काळा मसाला घातलेला आहे। आणि 1-2 मिनिट तेलामध्ये मस्त परतलेला आहे। आणि गरम पाणी डाळीचं जी येळवणी आहे ती यामध्ये घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून मंद आचेवर ही आमटी जी आहे ती आपल्याला किमान 7 ते 8 मिनिट उकळत ठेवायचे आहे। मस्त तरी येणार आहे, सगळे फ्लेवर मसाल्याचे आमटीमध्ये उतरणार आहेत। तर आता मंद आचेवर ही आमटी उकळू द्यायची आहे। तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊ। तर आळूची पानं इथं स्वच्छ धुवून मी घेतलेली आहेत। आणि आळूवडी ही अनेक पद्धतीने केली जाते, पण मी ते खूप सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। तर बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी हातावर क्रश करून ओवा घातलेला आहे, थोडासा हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद, किंचित सोडा घातलेला आहे। आणि कोरडे सगळे जिन्नस मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी करत हे भज्यापेक्षा पीठ आहे ते आपल्याला पातळ ठेवायचं आहे। कारण ही आळूवडी आहे ती आपल्याला फक्त पानं असं बुडवून आपण जसे पालक पकोडे करतो त्या पद्धतीचे हे पीठ बनवायचे आहे। पहा, अजून हे घट्ट आहे, किंचित मी पाणी ओतून थोडंसं मी पातळ करणार आहे। आता आमटी
चा गॅस बंद केलेला आहे. मस्त तरी आलेली आहे. पानं तळण्याआधी इथे आधी सर्वात प्रथम आपण हे पापड्या आहेत त्या तळून घेऊ आणि मस्त कुरडई, पापडी, पापड सगळे जिन्नस हे तळून झालेले आहेत की लगेच आता आपण यामध्ये आळूची पानं तळायला घेऊ आणि खूप सुंदर लागतात ही पानं. झटपट तयार होतात. खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत पाहताच खावीशी वाटणारी ही आळूवडी तयार झालेली आहे. आणि इकडे कढी देखील मी केलेली आहे. तर आपला सगळा स्वयंपाक हा तयार झालेला आहे. आता फक्त आपली पुरणपोळी लाटायची राहिलेली आहे. तर आता इथे कणिकसुद्धा मी भिजवून ठेवलेली होती पहा मस्तपैकी आणि अजिबात तेल मी जास्त वापरलेलं नाही कणिक मळताना. तर पुरण देखील पहा ज्या कढईत आपण वाटलं पुरण चटका दिला पण तुम्हाला साईडला कुठेही पुरण दिसणार नाही. आपण जेव्हा झाकून ठेवलं पुरण तेव्हा एक 10 मिनिटांनी सगळं पॅच्युल्याच्या साहाय्याने अगदी सहज सगळं चिटकलेलं पुरण हे निघून जाते आणि अजिबात आपला पुरणाचा कणसुद्धा वाया जात नाही. तर आता या पद्धतीने मी उंडा तयार करून घेत आहे. जेवढी कणिक आपण घेतली आहे तेवढंच पुरण मी घेणार आहे आणि जी साईज तुम्हाला आवडेल त्या साईजनुसार तुम्ही कणिक आणि पुरणाचा उंडा करू शकता. तर इथे पहा कुठेही आपल्या हाताला पुरण चिटकत नाही. किती परफेक्ट पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी या पद्धतीने उंडा तयार केला तर पोळी अजिबात फुटत नाही आणि मस्त कणिक देखील भिजलेली आहे. आणि आता थोडंसं हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पहा. पोळी पटपट सरकते आणि पोळी क्रिस्पी होते. अशी चिकट चिवट होत नाही. मस्त क्रिस्पी पोळी तयार होते तांदळाची पिठी जर तुम्ही लावलीत तर. तर आता हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे आणि भाजताना तुम्ही तुपावर भाजा किंवा तेलावर भाजा. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही लाटत असाल पोळी तरी ती परफेक्टच लाटली जाणार आहे. अजिबात फुटणार नाही. नक्कीच या ट्रिकचा वापर करून पहा. तांदळाची पिठी जर लावली तर तुम्हाला अजिबात पोळी लाटायला त्रास होणार नाही. जास्त जाड नको किंवा जास्त पातळही नको या पद्धतीने लाटून घेतलेली आहे. मस्त तवा आता तापलेला आहे. मी तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यावरती लगेच पोळी आपली टाकलेली आहे आणि एका साईडने पोळी भाजली की थोडंसं तेल परत घालायचं आहे आणि पोळीला सतत उलटपालट करायचं नाही. पलटी करताना सुद्धा हलक्या हलक्या हातानेच आपल्याला पोळी आहे ती उलटपलट करायची आहे आणि मस्त खरपूस गुलाबी रंगावर ही पोळी भाजलेली आहे. आता लगेच आपण ही पोळी आहे ती काढून घेऊ आणि बाकीच्या पोळ्या आहेत त्या याच पद्धतीने करून घेऊ. आणि पोळ्या पहा किती सुंदर तयार होत आहेत. कुठेही पोळी आपली फुटत नाही. तर आता या पद्धतीने पोळ्या सर्व ह्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी बिलकुल मैद्याचा वापर केलेला नाही किंवा कणकेत पुरणात हळद घातलेली नाही. मी आधीही सांगितलेलं आहे. तरीसुद्धा पोळीचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि चवीला ही पोळी खूप सुंदर लागते. तोंडात टाकताच विरघळते. तर या पद्धतीने आता मी सर्व पोळ्या ह्या करून घेतलेल्या आहेत. साखर आणि मैदा विरहित ही पौष्टिक पोळी तयार झालेली आहे. लगेच आपण नैवेद्याचं ताट करून घेऊ. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला हा नैवेद्य दाखवू आणि कशी झाली आहे पुरणपोळी मला नक्की सांगा. लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.